आठवण आपले गुरुवर्य सन्माननीय अजित बुवा गोसावी यांची पात्रपूजा करताना या ठिकाणी दिसत आहे. अजित बुवांनी अनेक संगीत डबलबाजीचे सामने केले. त्यामध्ये संगीत तिरंगी डबलबाजीचा सामना मुंबई मालाड येथे झाला. भजन महर्षी भजन सम्राट विजयबुवा काटे, भजन महर्षी भजन सम्राट परशुरामबुवा पांचाळ आणि संगीत अलंकार अजित बुवा गोसावी असा तिरंगी सामना मुंबई मालाड येथे झाला. परशुरामबुवांनी सुद्धा आणि विजय काटे बुवांनी सुद्धा चपातीची थाप अजित बुवांच्या बाजूवर त्याच्यासाठी तो पुरस्कार होता असं म्हटलं तर ठरणार नाही. त्यानंतर पंडित बाळासाहेब वाईकर यांच्याबरोबर सातत्याने त्यांनी संगीत डबलबाजीचे सामने केले. पंडित आदिनाथ फटले यांच्या बरोबरीने सुद्धा त्यांचे अनेक डबलबाजीचे सामने झालेले आहेत. भजन सम्राट धनचंद्र केळुसकर यांच्या बरोबरीने सुद्धा अनेक संगीत डबलबाजीचे सामने त्यांनी जिल्हा भरामध्ये केलेले आहेत. त्याचबरोबर चांदणं चांदणं झाली रात हे गाणं त्यांनी अजरामर करून ठेवलं. त्या भारतीताई मडवी यांच्या बरोबर सुद्धा त्यांचे संगीत डबलबाजीचे सामने झालेले आहेत. अनेक भजन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिकं त्यांनी पटकावलेली आहेत. मग जिल्हा स्पर्धा असो किंवा राज्यस्तरीय स्पर्धा असो, त्याचबरोबर अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय भजन स्पर्धांचं गायन स्पर्धांचं त्यांनी परीक्षण सुद्धा केलेलं आहे. शास्त्रोक्त संगीताचा त्यांच्याकडे गाढा अभ्यास आहे, अनुभव आहे. स्वतः रचनाकार आहे. तेवढ्या ताकदीची काव्य सुद्धा ते रचतात. स्वतः लिहिलेली काव्य त्यांनी संगीतबद्ध सुद्धा केलेली आहेत. संगीत नाटकाची त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी संगीत नाटकात सुद्धा अभिनय चातुर्य दाखवून रसिक मनाचा वेग घेतलेला आहे. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सध्याच्या घडीला कळे हायस्कूलमध्ये ते योगदान देताना दिसतात. अजित बुवांच्या यशात त्यांचे आई वडील, त्यांचे बंधू, त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती समोर बसण्यात त्यांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. या संपूर्ण परिवारासाठी एका उत्स्फूर्त आणि उदंड कार्याचा प्रतिसाद व्हावा अशी आग्रहाची विनंती करतो. प्रेमाची आपुलकीची शान थोडा साऊंडचा आवाज कमी फक्त करा. पण साऊंड ऑपरेटरची सुद्धा वावा केली पाहिजे. कुठे कुठलं गाणं लावलं पाहिजे त्याला कळतं. नंतर लग्नाची वरात आली होती, नवीन वरू महापूर्ण घरात येणार होती. बँजोवाला गाणं लावलं होतं, अर्ध्यावरती गाव मोडाला अजूनही एक कहाणी. मुलीच्या बापाला कांदे घालायची पाळी आली होती. त्या सात प्रेमाच्या साऊंड ऑपरेटरसाठी एकदा उत्स्फूर्त कार्याचा प्रतिसाद होऊ दे. प्रत्येकाकडे काहीतरी कौशल्य असतं म्हणून प्रत्येकाची निवड केलेली आहे. आज शुद्ध शाकाहारी जेवणाचा लाभ आम्ही घेतला. म्हणजे ब्राह्मण भोजन सहजासहजी मिळत नाही, परंतु या ठिकाणी सगळ्यांनी ब्राह्मण भोजनाचा लाभ घेतला. ही श्रावणाची नांदी करू शकते, बरोबर. त्यामुळे मंगल कार्यालयाचे जे अन्नदाता आहेत त्यांनी पुरवठा केला भोजनाचा, त्यांच्यासाठी एका उत्स्फूर्त कार्याचा प्रतिसाद व्हावा या आग्रहाची विनंती करतो. सागरला अगदी शालेय जीवनात असल्यापासून मी ओळखतो. संगीत कलेची त्याला मनापासून आवड. अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा सुरुवातीच्या कालखंडात त्यांनी सहभाग दर्शवला होता. अनेक गायनाच्या मैफिलीमध्ये सुद्धा गायक कलाकार म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे. संपूर्ण जिल्हाभरात संगीत विद्यालयाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना संगीत कौशल्य शिकवण्याचं त्यांनी जे आचरलेलं हुनर आहे, खऱ्या अर्थानं त्याची वावा करताना शब्द अपुरे पडतील असं मी म्हटलं तर वावग करणार नाही. सागरच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेकरिता सावंतवाडी तालुक्यात चिंचोली जिल्हा परिषदेसाठी शिक्षिका म्हणून योगदान देत आहेत. त्या सुद्धा विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत आणि त्यांचे सुद्धा पाठबळ सागरला नेहमी प्राप्त होत असतं. खऱ्या अर्थानं प्रतिवर्षी हा कार्यक्रम होतो, परंतु यावर्षी
सागरला फोनवरती मला संपर्क साधला आणि खऱ्या अर्थाने तुम्हा सगळ्यांना भेटण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय. तरुण तुर्तानी म्हातारे ह्या विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं वावा केली पाहिजे. वयवर्ष 70 गाठून गेली तरी सुद्धा बघा लीन नाव नवलता हा वापरण्या एवढा पैलू आहे. शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे मला शिक्षकांनी सांगून टाकलं आणि तो वास्तव नाकारून चालणार नाही. त्या शिष्याच्या लीनतेसाठी आणि त्यांच्या संस्कार संपन्नतेसाठी एका उत्स्फूर्त काळाचा प्रतिसाद होऊ दे. आता सगळ्यांच्या खिशात मोबाईल असतात, चटकन खिशात घालता की पटकन फोटो काढता येतो. पूर्वीच्या काळात तशी साधन सुविधा नव्हती. एखादा मुंबईवाला आला की त्याच्या गळ्यात कॅमेरा असायचा. आम्ही धावायचो, एखादा फोटो काढला तर काढला, तो उगाच प्रकाश काढायचा आणि सांगायचा फोटो काढला, पुढल्या वर्षी एखादा घेऊन येतो. फोटो काढला कोणी आणि दिला कोणी. शिक्षक परिवार या ठिकाणी आहेत, त्यांनी डाव्या हाताला पाहिजे आहेत तिकडून वर यावं आणि गुरुपूजन सोहळ्यात सहभागी व्हावं. नमस्कार. मगाशी मी सांगितलं की सुदेश आचरेकर गाण्याची फक्त आवड होती, खरेदी शिक्षणाची सोयी नव्हती. पण आम्हाला कधी घेतलं बरीचशी मुलं एकाच काय घेणार, त्यामुळे आवड कशी नाही त्या विद्यालयानंतर त्याप्रमाणे केलं आणि आता हा कार्यक्रम सकाळपासून इतका उत्तम आहे. उत्तम म्हणण्यापेक्षा ज्ञानाचं भंडार, विविध प्रबोधनात्मक विचार आणि ज्ञान या सगळ्यांचे भांडार असलेले ज्यांचं आणि माझं प्रत्यक्ष बोलणं आत्ताच झालं नाही, फक्त मी त्यांचं बोलणं ऐकून होतो एक श्रोते म्हणून. व्यक्तिदिशा असायची, समोर ऐकायला फक्त यायचं, मग कोण म्हणून वगैरे विचारणं झालं आणि आज मात्र प्रत्यक्षात वेळेने उत्तम केल्याने त्यामुळे या ठिकाणी आमच्या प्रेमाची निवृत्तीनंतर काय काय करायचं हे प्रत्येकाला ठरवायचं असतं आणि वेळ घालवायचा असतो. एखादा छंद जोपासला असतो म्हणजे आपली तब्येत चांगली राहते. सगळ्यांनी असंच करावं असं वाटतं. धन्यवाद. हा आनंदाचा जो व्हेंटिलेटर आहे ना, तो आपल्या सेकंड विनिंगला चेतित करतो, प्रेरित करतो. आणि म्हणून एखादा तरी छंद, चांगला छंद, आता बरेच जण छंदी होतात पण ते व्यसनाचे छंदी होतात. ते छंद उपयोगाचे नाही. चांगले छंद तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतो, जीवन सुखकर करण्यासाठी उपयुक्त ठरतो, असा एखादा छंद आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि तो तुम्ही करण्याचा प्रयत्न करता, खऱ्या अर्थानं भविष्य काळासाठी ती नांदी ठरू शकते. सगळे छोटे मोठे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सागर काही विद्यार्थी तुम्ही बरोबरच छान गायले,
म्हणजे नवीन शिरे स्पर्धेमध्ये जर बघायचे झाले तर त्याच्यातला एखादा दुसरा स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामध्ये आता मला सगळ्यांची नावं माहिती आहे. हा पिवळा भोगले आणि अतिशय सुंदर अभंग सादर केला त्यांनी. चिंदळकर मगाशी तो गायला, तो सुद्धा अप्रतिम गायला. फक्त तुम्हाला जे येतं ना ते 10 पैसे येत आहे, त्याचा रुपया बंदा करा, नाहीतर भरकटला तर रुपयाची चिल्लर व्हायची. ती चिल्लर होऊ देऊ नका. तो खणखणीत वाजला पाहिजे, बंदा रुपया. मग तो छोटू गोसावी चक्कर मला विचारून गेला, आता सगळ्यांबद्दल तुम्ही सांगितलं, माझ्याबद्दल काहीच तुम्ही बोलला नाही. 2 मिनिटं मला विचार करायला त्याने भाग पाडले. तू किती खायचा, काय राहिला, त्यापेक्षा मला काय भावलं, सडेतोडपणा. आणि तो सडेतोडपणा सध्या काळाची गरज आहे. त्याच्यासाठी सुद्धा पूर्ण कार्याचा प्रतिसाद द्या. कसं असतं म्हणजे आई वडिलांना आवड असावी लागते. जर ती आवड नसेल तर पुढचा जो कसं मागतो तो. आता मांदेवरून एक मुलगा आणि त्याची आई आली आहे, परंतु मुलगा आपला गुरुपूजन करण्यासाठी पुढे जातोय म्हटल्यानंतर मोबाईल घेऊन त्या हातात उभे आहेत, प्रतीक्षेमध्ये कधी गुरुपूजन करण्याची त्याला संधी प्राप्त होते आणि कधी मी चित्रीकरण करते. तर ह्या आठवणी विकत घेता येत नाही. त्या मैत्रिणीत हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, हे सुद्धा गाणं सादर झालं. आजच्या घडीला पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या वरच्या स्वरात गाणारा एकमेव गायक म्हणजे स्वराधीश पंडित भरतकुमार बलवंती. आणि त्यांचं अजरामर झालेलं अभंग सादर करण्याचा प्रयत्न झाला. खूप बरं वाटलं. कारण कसं आहे माहितीये, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी का सांगणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी ती कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करता त्यावेळी असे चांगले कलाकार तुमच्या निदर्शनात येतात. त्यांच्या चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा त्यानंतर प्रयत्न केला जातो. भारतरत्न लता दीदींनी सुद्धा अनेक वेळा आपल्या मनोगतात सांगितले की भरतकुमार बलवंती ज्यावेळी गायला सुरुवात करतात त्यावेळी त्यांच्या मागे प्रत्यक्ष माझे वडील उभे आहेत असं मला वाटतं. लता दीदींच्या मुखातील हे शब्द आहेत. ज्यावेळी भरत बलवंती गायला सुरुवात करतात त्यावेळी लता दीदींचं असं म्हणणं होतं की माझे वडील साक्षात त्याच्या मागे उभे आहेत असा भास मला क्षणाक्षणाला व्हायचा. अशा मोठ्यांचे उपोद्गार ऐकायला मिळण्यासाठी भाग्यवंत म्हणून जन्माला यावं लागतं. सचिन तेंडुलकर माझ्यासारखा खेळतो असं डॉन ड्रॅगननं सांगितलं. तेवढा मोठा क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा अनेक फलंदाज होऊन गेले, पण सचिनच का? कारण त्याची योग्यता तेवढी होती. ह्या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणी करणं काळाची गरज आहे. कारण तरच गुरु शिष्याचं नातं कुठेतरी द्विगुणित होऊ शकतं. टेलिव्हिजनवरती सारेगमप परवा आलं, त्यातून किती तरुण तमाचे गायक कलाकार नावारूपाला आले. मग प्रथमेश लडाके असतील किंवा आर्या आंबेकर असतील किंवा त्यांच्या बरोबरीने इतर सगळ्यांची नावं मी घेत नाही, परंतु ते पर्व सारेगमप चालू झालं आणि युवा पिढीतील कलाकारांना संधी प्राप्त होऊ लागली आणि त्यातून अनेक लौकिक प्राप्त गायक कलाकार आज नावारूपाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. आता IPL आल्यामुळे झालं कसं, भारतीय संघाला सुद्धा नवीन नवीन खेळाडू प्राप्त झाले. म्हणजे
सचिन तेंडुलकर गेल्यानंतर कोण, तर विराट कोहली, रोहित शर्मा विराट कोहली गेल्यानंतर कोण, तर शुभमन गिल वगैरे. आता नवीन पिढी म्हणजे IPL मुळे नवीन खेळाडू आपल्या निदर्शनास आले आणि त्यांना संधी प्राप्त झाली. असे कार्यक्रम, अशा स्पर्धा का होणं काळाची गरज आहे, त्याच्या मागचा हेतू तुम्हाला सांगितला. कारण मगाशी तुम्हाला मी सांगितलं की कला कलेने विकसित होत असते, शोध मोहीम चालूच असते, परंतु शोध मोहिमेत निदर्शनास कधी येतं, ज्यावेळी युवा पिढी सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होतात त्यावेळी. आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ती व्यासपीठ उपलब्ध होतात. त्या कार्यक्रमाला सुरुवात तर त्यांनी केली, ते विजय वसे सुद्धा पुन्हा कार्यक्रमात आले. ते कसं माझं गाणं झालं मी घरी जाऊ शकतो, परंतु अजित पवारांचं सुद्धा गाणं आहे आणि आपल्या परिसरामध्ये आणि ऐकण्याची संधी आहे, समोरून पडणं गरजेचं आहे. हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी कसं होतं माहितीये, माझं झालं म्हटल्यानंतर मी घरी जायला मोकळा झालो, तसं नसतं. मी विनयला सुद्धा काही वर्षांपूर्वी बांद्याच्या गुरुपौर्णिमा उत्सवात पाहिलं होतं. काही सावंतांची जी गुरुपौर्णिमा होती त्यावेळी अगदी शालेय विद्यार्थी होता तो. त्याच्यानंतर कुडाळला पाहिलं, परंतु बांद्याला ज्यावेळी गाणं ऐकलं त्याच्यापेक्षा प्रगती कुडाळच्या कार्यक्रमात होती आणि कुडाळमध्ये जे ऐकलं त्याच्यापेक्षाही प्रगती आजच्या सादरीकरणात मला अनुभवता आली. एकदा त्याच्यासाठी सुद्धा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा अशी आग्रहाची विनंती करतो. अर्थात त्याचे गुरुवर्य माधव गावकर सर हे फार मोठं संगीत क्षेत्रात वैभवशाली परंपरेतील एक व्यक्तिमत्व. अनेक राष्ट्रीय कीर्तनकारांना ते हार्मोनियमवरती सदोदित साथसंगत करत असतात. आणि मगाशी मी सांगितलं की त्याला पाहिल्यानंतर अभिषेकीत्व येत आहे असं वाटतंय, कारण तसा त्यांचा फेराव असतो. खांद्यावरती शाल, राणीमान टकाटक आणि त्यांची कर्मभूमी आचरा पंचक्रोशी. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी 11 पंचक्रोशीला गेलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. तसं दोघांनी गेलं तरी चालेल ना, तेवढा वेळ या ठिकाणी. कारण बऱ्याच जणांना दूरचा पल्ला गाठून घरी पुन्हा परतीचा प्रवास करायचा आहे, पावसाळी वातावरण आहे. कारण काही जण पांढऱ्यावरून आले, तर काही सावंतवाडीवरून आले, तर काही देवगडवरून आले, काही कणकवलीवरून आले.
आजच्या या गुरुपूजन सोहळ्यात जवळजवळ 38 विद्यार्थ्यांनी आपलं गायन कौशल्य सादर केलं. काही जणांनी अप्रतिम सादरीकरण केलं तर काही जणांचं सादरीकरण 19-20 झालं. परंतु हा कार्यक्रमच विद्यार्थ्यांचा आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कार्यक्रमाचा एक भाग होता. कारण विद्यार्थ्यांच्या वतीनं सेवाभावी वृत्तीनं श्रद्धेनं हा गुरुपूजन सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे 38ही विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते, हे वापरण्याजोगं आहे. सुरुवातीला या ठिकाणी आता मगाशी मी जाहीर केल्याप्रमाणे सुरुवातीला सागर भाऊ एखादं गाणं सादर करतील आणि त्यानंतर अजित पवार यांच्या पल्लेदार गायकीनं या संपूर्ण कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता केली जाईल. त्याच्या या दोन्ही गुरुवर्यांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा ही आदराची विनंती करतो.
हॅलो 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 हॅलो
माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ किती जुना अभंग आहे बघा. परंतु आजही तो अभंग ज्या ज्यावेळी सादर केला जातो त्यावेळी एक माहोल उभं राहतं ते भक्ती रसाचं. आणि तीच प्रचिती तुम्ही आम्ही सागरच्या सादरीकरणातून अनुभवली. एकदा सागरसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा ही आदराची विनंती करतो. देवाच्या दरबारात आपण जातो ना त्यावेळी याचक बनून गेलं पाहिजे. देवाचे आभार मानण्यासाठी गेलं पाहिजे. देवा तुझ्यामुळे सारं काही कुशल मंगल चाललंय. हवेत तरंगणारे भक्त असतात ना त्यांच्याकडे देव झुंकून सुद्धा पाहत नाही. तुमच्या संपत्तीचे वारस अनेक जण असतील हो, पण कर्माचा वारस फक्त तू आणि तू असतो. म्हणून संत असं म्हणतात वारस अनेक संपत्तीचे कर्माचा वारस तू रे तुझ्या. वारस अनेक संपत्तीचे कर्माचा वारस तू रे तुझ्या. लाव सार्थकी सत्कर्माने जन्म तुझा मानसा. निसर्ग आला क्षणात आली हवेत तरंगणाऱ्या. त्यातून मनुजा बोध घेतू भयंकर मृतशील सौख्य आला. हेची सत्य ना जाणे तो पात्र होई नाशा. लाव सार्थकी सत्कर्माने जन्म तुझा मानसा. सत्कर्माचा मार्ग क्रमण करायचा असेल ना तर अभंगाची कास धरून तो मार्ग क्रमण करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं त्या अभंगाची कास धरून भजनरूपी सेवा सादर करीत असताना अजित बुवा अवघड दर्जाचं सादरीकरण करतात. आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा तुम्हाला घेता येणार आहे. एकदा अजित बुवांसाठी उदंत टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा अशी आग्रहाची विनंती करतो.
सुखालागी जरी करशील तळमळ तरी तू पंढरीची दाट एक वेळ पंढरीची दाट एक वेळ पंढरीची दाट एक वेळ सुखालागी सुखालागी
No.
हॅलो, सकाळपासून विद्यार्थ्यांचं सादरीकरण आपण अनुभवलं. आताच सागरनं पल्लेदार अभंग आपल्या गायन कौशल्यानं मंडित केला आणि अजित बुवांनी सुद्धा भावपूर्ण अभंग आपल्या पल्लेदार गायकीनं मंडित केला. आता सांगता गीत रंगले गाता गाता भैरवी गातो जाता जाता, गीत रंगले गाता गाता भैरवी गातो जाता जाता, माझी मनी मृदंग वाजे तकद्धा तकद्धा तकद्धा. तो ताकद लावून वाजवायचा नसतो, ताकद आणि धा हा मृदंगाचा बाज आहे. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन भावपूर्ण भैरवी अजित बुवा सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांच्यासाठी एका पूर्ण काळांचा प्रतिसाद. या भावपूर्ण भैरवी बरोबरच त्या सुरेल मैत्रिणीची त्या गुरुपौर्णिमा महोत्सवाची आम्ही सांगता करणार आहोत.
Thank you.
सकाळपासून या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामुळे या गुरुपूजन सोहळ्याला एक स्वरूप प्राप्त झालेला आहे. मी आचरा पंचक्रोशीचं ग्रामदैवत श्री रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की उपस्थित असलेल्या सगळ्यांना भविष्यकाळात निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, प्रत्येकाचा संकल्प सिद्धी जाऊ दे, प्रत्येकाच्या घरात सौख्य नांदू दे, प्रत्येकाच्या नोकरी व्यवसायात धंद्यात बागायतीत आर्थिक स्वरूपाची बरकत प्राप्त होऊ दे. शालेय जीवनात मुलं शिक्षण घेत आहेत, त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी शक्ती प्राप्त करून देऊ दे, त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ दे, अशी रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानताना सागरला आणि त्यांच्या शिष्य परिवाराला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. एकदा सगळ्यांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड राहण्याचा प्रतिसाद द्यावा अशी आग्रहाची विनंती, मनपूर्वक आभार. धन्यवाद.